हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच. आम्ही आमच्या डेकोरेशनची थीम आहे ती रिव्हील केलेली आहे आणि ह्या वर्षी जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पंढरपूरची आम्ही इथे थीम दाखवणार आहोत. आणि 2025ला आणि 2024ला तुम्ही आपला चॅनल नव्हता तेव्हा आम्ही शिवाजी महाराजांची थीम केली होती आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025ला आम्ही अष्टविनायकाची थीम केलेली. सतत सेम तसंच यावर्षी काहीतरी नवीन कन्सेप्ट आम्ही घेऊन आलो आहोत. सो आम्ही डेकोरेशनची सिरीज आहे ती आम्ही स्टार्ट केलेली आहे आणि त्यामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत, कलर करताना असेल, स्केच करताना असेल, तर त्या जी गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटते अजून खूप काम बाकी आहे आणि खूप अजून पार्ट्स येणार आहेत. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक पण नक्की करा. आणि पंढरपूरचं जे काय असणार आहे, ज्या गोष्टी असणार आहेत, ज्या लोकांना म्हणजे असे इंटरेस्टिंग वाटतील, लोकांना काहीतरी त्यातून शिकायला मिळेल, नवीन बघायला मिळेल, असं आम्ही काहीतरी करणार आहोत. आणि बहुतेक मला वाटते आपलं कलरिंगचं काम मला वाटते संपत आलेलं आहे ना. आणि थोडंसं राहिलं आहे, बारीक सारीक गोष्टी ज्या असतात त्या राहिलेल्या आहेत. आम्ही पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. आज तारीख किती आहे? 16 ऑगस्ट. सो मला वाटते अजून 15-20 दिवस लागतील पूर्ण डेकोरेशन करायला. 15 दिवस हा महिना लागणार. आणि आम्ही खूप म्हणजे डिटेलिंग जी असते डिटेलिंग ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बाहेर जे आम्ही देखावा टाईप जे करणार आहोत, तो देखावामध्ये पण आम्ही पूर्ण जे मंदिर आहे, ते मंदिराची प्रतिकृती, पूर्ण जे मॉडेल असतं तसं आम्ही कार्डबोर्डचं आपण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जो वारीची वर्दी परंपरा जी आहे ती आम्ही ते पूर्ण रोड वाईज आम्ही दाखवणार आहोत. असं पण नाही की हा केलं वगैरे असं नाही. सो आम्ही स्टेप वाईज पूर्ण जी वारी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्ण सगळ्यांनी हे जे असणार आहे मटेरियल हे पूर्ण कार्डबोर्डपासून बनलेलं आहे. असं कोणतंही म्हणजे प्लास्टिक वगैरे यूज नाही आम्ही केलेलं आहे, पूर्ण कार्डबोर्ड वगैरे केलेलं आहे. आणि बाकी डिटेलिंग जी काय असेल, चंद्रभागा नदी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे त्या मंदिरातलं जर घेतलं आपण पुढचं घेतलं तर ते एक वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे. चंद्रभागा रिव्हर ती आपल्याला करायचं जरा ट्राय करतो. तशी आयडिया काय आम्हाला आली नाही, कारण ती थोडी कन्सेप्ट हे डिफिकल्ट आहे. त्यामुळे आम्हाला करणं पण ते थोडंसं टाइम लागणार आहे. पाणी वगैरे नीट राहिलं पाहिजे, कुठे लीक वगैरे व्हायला नको, ते सगळं काळजी घ्यायला पाहिजे. हो, सो ते आम्ही करणार आहोत. आणि रिअलिस्टिक जेवढा फील येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतोय. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितले असतीलच किती आपण म्हणजे डिटेलिंग म्हणजे किती आली. शिवाजी महाराजांची जेव्हा थीम केली होती लास्ट टाइम, तेव्हा पण असं देखाव्याला मावळे वगैरे असं उभे केले होते, फोर्ट आणि तिथे मावळे. तसं या वेळेला आम्ही वारकऱ्यांचं, पंढरपूरची थीम असल्यामुळे वारकऱ्यांचं असं उभं केलेलं आहे. हा, पण तेव्हा कसं आपण 24ला आम्ही ते जे मॉडेल्स होते, मावळे होते, ते आपण रेडीमेड होते. रेडीमेड होते. आम्ही आता ह्या वेळेला पूर्ण एफर्ट्स घेतलेत आणि असं पूर्ण आम्ही हँडमेड केलेलं आहे. पूर्ण काहीच हँडमेड आहे. त्याच्यामध्ये असं काही कोणतंही विकत घेतलेलं मॉडेल किंवा असं काही नाही. पूर्णपणे कार्डबोर्ड पासून स्केच काढून ते पूर्ण कलरिंग पर्यंत आम्ही तिघा चौघांनी आपण केलेलं आहे. सो गाईज, आम्ही इथे 2 पार्ट केलेले आहेत. आणि कसं एक टेबलवरती अरेंज करून देखावा इथे अरेंज केलेला आहे. म्हणजे तो बाहेर असणार आहे हॉलमध्ये, आणि आतमध्ये इथे मखर असणार आहे, जिथे मेन गणपती बसणार आहे. सो तिथे पण आम्ही डेकोरेशन केलेलं आहे पंढरपूरचंच. आणि असे 2 पार्ट केलेले आहेत. पंढरपूरचं असणारच आहे, पण हे 2 पार्ट असे केलेले आहेत. जसं आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्वरांची पालखी प्रस्थान होते, जिथे स्टॉप्स घेते, तसे स्टॉप्स आम्ही इथे दाखवलेत देखाव्याचे. इथे मेन जिथे आम्ही करणार आहोत देखावा तिथे. सो खूप हे सगळं इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे आमचे जे गणपती असतो तिथे स्पेस कमी असल्यामुळे आम्ही देखावा बाहेर उभारतो. आणि जसं आपण पंढरपूरला जातो, तिथे गेल्यानंतर जसं आपल्याला फील येतं पंढरपूरला गेल्यानंतर, तसंच इथे येईल असं आम्ही ट्राय करतोय. जसं पूर्ण असतं तसं. हो, पूर्ण आम्ही तसं म्हणजे जे इन्व्हॉर्मेंट आहे ना, ते इन्व्हॉर्मेंट जे क्रिएट होतं पंढरपूरला गेल्यावरती, ती इन्व्हॉर्मेंट आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि खूप काही म्हणजे डिटेलिंग ज्या गोष्टी असतील, खूप डिटेल गोष्टी असतील त्या आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं मंदिर असेल पूर्ण तुम्हाला खूप आवडेल. प्रत्येक पार्ट्स आम्ही जसं डेकोरेशनचं करतो तसं शूट्स ते जसं टाकतोय, आम्ही अपलोड करतोय शॉर्ट्सच्या द्वारे. ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला पहिल्या पार्टपासून बघा, तुम्हाला नक्की कळेल आम्ही कसं काय काय करतोय. आणि आम्ही पूर्ण म्हणजे एकदम 0 to 100 पर्यंत आम्ही जातोय. असं नाही की मधूनच चाललेलं आहे. सो आतापर्यंत मला वाटते 20 हो, ते पार्ट झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये मला वाटते एक बैलगाडी, एक वन ऑफ द मोस्ट आहे ना अट्रॅक्टिव्ह गोष्ट. पार्ट टाकतोय जसे आता ऑडियन्सला कसे मधले पार्ट, त्यामुळे कळत नाही की नक्की काय करतोय. पण तुम्ही जर ते पूर्ण पार्ट 1 पासून फॉलो केलं तर तुम्हाला नक्की कळेल ते काय आहे. आणि हे आम्हाला सांगण्यासाठी आम्ही हा ब्लॉग करतोय स्पेशल, की असं आम्ही तयारी करतोय की तुम्ही नक्की शॉर्ट्स बघा, ब्लॉग बघा, त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल नक्की काय करतोय.
हा, आणि असे काय काय पार्ट्स आहेत जसं की मंदिराचं जे आहे ते मंदिराचं आम्ही पार्ट्स असे डिवाइड करून टाकले, ते असेंबल केलेले नाही, त्यामुळे लोकांना ते थोडंसं समजणार नाही. आता आम्ही फक्त पार्ट्स केले ते आम्ही गणपतीच्या आधी थोडे दिवस स्टार्ट करणार सगळं पूर्ण जॉईनिंग वगैरे असेंबल करायला, जिथे आतमध्ये मखर वगैरे सजवायचं आहे जसा जे मंदिर असतं ते दाखवण्याचं मी ट्राय करतोय, ते तिथे सगळं आधी थोडे दिवस स्टार्ट करणार, तेव्हाचे पण शॉर्ट्स येणार बघायला मिळतील. पण ते आता तुम्हाला असेंबल करून मिळणार नाही बघा, म्हणजे जो आम्ही ते जसं दिवस पुढे जातील जसं दिवस गणपतीला दिवस कमी उरतील तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळणार आहे. पण आतापर्यंत जे आम्ही जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतो जे काही इझी पार्ट्स असणार आहे ना, जे काही इझी डेकोरेशन असते ते तुम्हाला बघायला मिळतं. जसं की ते बैलगाडी असते, ती बैलगाडी खूप म्हणजे असेंबल काय करण्याचं ते जास्त हेच नाही आहे, तर ती तुम्हाला दिसली असेल. अजून काय विठा वगैरे असतील तर ते दिसलेले आहेत, कारण जी मेन मखर असणार आहे ते मखरचं बॅकग्राऊंड असणार आहे, ते बॅकग्राऊंड आम्ही खूप इंटरेस्टिंग करणार आहोत. आणि तिथला जो लुक आहे, गाभाऱ्याचा लुक आहे, विठांचा जो लुक आहे तो आम्ही इथे 3D लुक देणार आहोत. आता आम्ही जास्त लेंथी करत नाही ब्लॉग, कारण का बघायला पण मग खूप असं लेंथी वाटतं, त्यामुळे आता फक्त इनशॉर्ट आम्ही एवढंच सांगितलं की आम्ही काय काय करतोय ते इनशॉर्ट सांगितलेलं आहे. हो, आणि मेन म्हणजे आज पुढे खूप इंटरेस्टिंग असणार आहे शॉर्ट्स पण, कारण का तुम्ही पूर्ण miss करू नका. असेंबलचे आता येणार आहेत शॉर्ट्स. हो, तुम्ही मिक्स करू नका, आणि मला ते बेल आयकन प्रेस करून ठेवा, आणि जसे आम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्हाला ती लवकर पोहोचेल. आणि सबस्क्राईब पण नक्की करून ठेवा. टीम रिव्हील केलेली आहे, लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे काय काय असणार आहे, काय काय व्हिडिओमध्ये काय काय डेकोरेशनमध्ये नक्की असणार आहे. तो गाईच्या पूर्ण डेकोरेशनमध्ये, या पूर्ण देखाव्यामध्ये एक मास्टरपीस आहे. हा, आणि ते असणार आहे सस्पेन्स, ते तुम्हाला इथे सांगणार नाही, आम्ही रिव्हील करणार नाहीये, ते तुम्हाला शॉर्ट्स मध्येच कळेल नक्की काय आहे ते. तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा, शॉर्ट्स नक्की बघा. आणि शिवाय तिथे मी एक पॉईंट मेन्शन करू इच्छितो की आतापर्यंत आपले 20 to 21 पार्ट हे अपलोड झालेले आहेत, आणि लोकांनी खूप सपोर्ट दाखवले, खूप म्हणजे ते व्हिडिओ वॉच करतायत आणि लाईक पण करतायत. सो लोकांना खूप आवडतं आहे, आणि आम्ही खूप म्हणजे खूप आभार मानतो की लोकांना आवडतं आहे, लोक एवढे बघतात व्हिडिओ आमचे आवर्जून. आणि मला वाटते पहिल्या व्हिडिओपासून हे म्हणजे 1Kच्या वर व्हिडिओ जातात, 1Kच्या व्ह्यूज वरती जात आहेतच, एका व्हिडिओला तर 2-3 असे की जात आहेतच. एवढा नवीन चॅनल असून पण एवढा तुमचा लोकांचा सपोर्ट चांगला मिळतोय. आम्हाला खूप म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की अपलोड करूया नवीन नवीन शॉर्ट्स. सो थँक्स टू एव्हरी अँड इच व्ह्युअर. थँक्स फॉर युअर सपोर्ट. असंच आमच्या चॅनल, आणि असंच चॅनलला आम्हाला सबस्क्राईब करत राहा, सपोर्ट करत राहा, आणि अशाच आमच्या नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्या व्ह्यू करत राहा. सो इंस्टाग्रामवर पण आमची आयडी आहे, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. सो फॉलो नक्की करा, आणि तिथे पण आम्ही जे व्हिडिओज आहेत गणपती रिलेटेड त्या इथे अपलोड करत असतो. आणि गणपती उत्सवमध्ये गणेशोत्सव जेव्हा असणार आहे सो तिथे पण आम्ही अपलोड करणार आहोत. सो आताच फॉलो करून ठेवा, आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे क्रिएटिव्ह स्क्रीन, त्या सबस्क्राईब नक्की करा. सो बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब. तो पण आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ.